महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन 26,000 व मदतनीसांना 20,000 वेतनवाढ प्रश्न मार्गी लावण्याचे आमदार येडावर यांचे आश्वासन। काय आहे बातमी, पाहूया सविस्तर। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी विविध मागण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील येडावर यांच्याकडे निवासस्थानात मोर्चा काढून निवेदन सादर केले। आमदार येडावर म्हणाले, आपण वेळोवेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करून चर्चा केली आहे। या प्रश्नी पुन्हा चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस प्रलंबित मागण्यासाठी 4 डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत। त्यावेळी तत्काळ हा प्रश्न निकालात काढावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली। संपात जिल्ह्यातील 6,500 पेक्षा अधिक सेविका मदतनीस सहभागी झाल्या आहेत। राज्यातील हिवाळी अधिवेशनात अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी नागपूरला 15 डिसेंबर रोजी मोर्चा काढला होता। अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मागण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने वेतनवाढ करण्याचा आग्रह विनंती करण्यासाठी आमदाराच्या कार्यालयावर घरावर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले आहे। आंदोलनाचे नेतृत्व संघटक सुनील बारडे यांनी केले। लताबाई कदम, उमा बनगे, अक्काताई उदगावे, रेखा कांबळे, महादेवी, प्रीती निकम, सुमन, ज्योती हजारे, सविता, सुजाता, रेणुका, रेश्मा, रेखा जगताप आदी सहभागी झाले होते।